हा ग्रेड स्लॅब आहे. ह्या ग्रेड स्लॅबवरती भराई होत आहे. भराई मीन्स कॉन्क्रीट होत आहे. हा अशा प्रकारे कॉन्क्रीट केलं जातं ग्रेड स्लॅबचं. बूस्टर पंपच्या द्वारे केलं जातं. एक पंप ऑपरेटर आहे आणि एक कॉन्क्रीटिंग सुपरवायझर आहे जे कॉन्क्रीटिंग करून घेतात वर्करकडून. लेवल मशीन पण इथं आहे. समजतं आपल्याला की कुठल्या लेवलला भरायचं आहे. कॉन्क्रीटिंग वर खाली झाली नाही पाहिजे त्यामुळे ही लेवल मशीन साईटवरती असते. ज्या ठिकाणी भराई होते त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तिकडे बघा मागं तिकडे बघा एमटी उभे आहे. मिक्सर उभा आहे. तिथे एक पंप आहे. त्या पंपमध्ये पडतंय कॉन्क्रीट आणि तिथनं त्या पाईपलाईनच्या द्वारे पास होत आहे. आता हे दोघं जण पाईपलाईन करतील आणि तिकडनं माल पास होईल. बघूयात आपण कसा पास होतो ते माल. त्याच्यात एक गोष्टीचं लक्ष द्यायला लागतं ॲज अ सेफ्टी दृष्टिकोनाने. हा जो पाईप आहे तो झटका मारतो. जेव्हा कॉन्क्रीट पास होतं तेव्हा झटका मारतो. मागं पुढे होतो तो पाईप. त्या टायमाला पाईप फुटवू शकतो. त्या गोष्टीचे आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे आणि पाईपापासून थोडा डिस्टन्स मेंटेन केला पाहिजे. पाईपाच्या अगदी जवळ उभं राहिलं नाही पाहिजे. आपण ते ब्लॉक ठेवतो त्याला सपोर्ट देतो पाईपाला. आता ग्राउंड लेवलला आहे त्यामुळे एवढा सपोर्टची गरज नाही आहे आणि पाईपलाईन एवढी लांब नाही आहे की तिथं आपण सपोर्ट लावून तेवढा तो झटका मारेल. त्यामुळे हेमंत चालू कर. बघूयात आपण पुढे जाऊन. तुम्हाला मी दाखवतो आता मटेरियल कुठून पडतं आणि कसं येतं. आता मटेरियल पडायला चालू झालेलं आहे. पंप चालू केलेला आहे. आता आमचे पंप ऑपरेटर आहेत. तुम्ही बघू शकता तिकडनं मटेरियल पडत आहे. आता ही अशी पाईपलाईन गेलेली आहे. इकडे अशा पद्धतीने कॉन्क्रीट बाहेर येत आहे. कशी बिल्डिंग तयार होते, कसा स्लॅब भरला जातो. तिथं ग्राउंड फ्लोअर वरती आहे. अजून वरती हाईट गेल्यावरती कशा पद्धतीने भराई होते, कसा स्लॅब भरला जातो तो आपण पुढे बघूयात. रघु आता आपण इशाऱ्यावरती करतो सगळ्या गोष्टी, पण हाईटवरती भराई होत असताना आपण यांना वॉकी टॉकी प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे आपलं कम्युनिकेशन क्लिअर होतं. कम्युनिकेशन क्लिअर होतं आणि समोरच्याला आपला आवाज जातो की काय नेमकं करायचं. कारण का रात्रीच्या टायमात कधी कधी भराई होते त्यामुळे आपल्याला इशारा दिसून येत नाही.
या काय करत सांगतोय, बंद करायला सांगतोय की चालू करायला सांगतोय. त्यामुळे हे आमचे पंप ऑपरेटर आहेत. आणि कॉन्क्रीटिंग सुपरवायझर आहे. किती MQ माल आहे? 25 MQ. कितना माल है? 25 MQ. ग्रेड कितना है? M10. 25 MQ माल आहे. M10 याची ग्रेड आहे. बघूयात पूर्ण हा एरिया भराई झाल्याच्या नंतर फिनिशिंग आणि कॉन्क्रीटिंग कशा पद्धतीने केलं आहे हे आपण बघूयात पुढे. ओके.